नातं म्हणजे फक्त एकत्र असणं नाही, तर दूर असतानाही मनाने जवळ राहणं असते. जर कुणी आपल्याला मनापासून जपत असेल तर अंतर कधीच नातं तोडू शकत नाही. खऱ्या प्रेमाला कसलीच अट नसते, ते नशिबावर अवलंबून नसतं, ते फक्त मनावर आणि निस्वार्थ भावनेवर टिकतं. कधी कधी आपल्याला स्वतःचं दुःख सांभाळता येत नाही, पण तरीही आपण इतरांसाठी हसतो, कारण त्यांना आपल्यासारखं रडताना बघणं आपल्याला सहन होत नाही. नाती मजबूत करायची असतील तर त्यात अभिमान कमी आणि समजून घेणं जास्त असायला हवं, कारण अहंकाराने नाती तुटतात, पण प्रेमानं ती जोडली जातात. आयुष्याचा सर्वात मोठा धडा म्हणजे कधी कधी आपण ज्यांच्यासाठी सर्व काही करतो तेच लोक आपल्याला सोडून जातात, आणि ज्यांना आपण काहीच देऊ शकत नाही तेच आपल्याला कायमचं जपतात. माणूस मोठा त्याच्या पैशानं नाही तर त्याच्या मनानं असतो, कारण पैसा हरवला तर परत मिळतो, पण हरवलेलं मन परत जिंकणं खूप अवघड असतं. प्रेम म्हणजे नेहमी एकत्र राहणं नाही, तर गरजेच्या वेळी एकमेकांच्या मनाला आधार देणं आहे, कारण सोबत असणं सोपं आहे, पण साथ देणं कठीण आहे. काही जखमा दिसत नाहीत, पण त्या मनाला आयुष्यभर वेदना देतात. त्या जखमा शब्दांनी झालेल्या असतात, ज्या कधीही विसरता येत नाही. आमच्या आयुष्यात जे हरवून जातं त्यावर रडण्यात काही अर्थ नाही, कारण जे खरंच आपलं असतं ते कधीही हरवत नाही. माणसाची खरी ओळख ती वाईट काळात होते. आनंदात सगळे सोबत असतात, पण संकटात जो बाजूला उभा राहतो तोच खरा आपला असतो. आयुष्य हे एका प्रवासासारखं आहे. काही जण आपल्या बरोबर थोडं चालतात, काही जास्त चालतात, पण शेवटी आपल्या बरोबर राहणारे तेच असतात ज्यांचं प्रेम खरं असतं. काही नाती इतकी सुंदर असतात की त्यांना शब्दांची गरज नसते. नजर भिडली की मन बोलतात, आणि हसू आलं की आत्मा शांत होतो. खऱ्या भावना त्या असतात ज्या आपण लपवू पाहतो, पण डोळ्यातल्या पाण्यातून आणि चेहऱ्यावरच्या शांततेतून जगाला दिसतात. जगातलं खरं सुख हे एकट्याने जगण्यात नाही, तर कोणीतरी आपल्याला तू माझा आहेस असं म्हणण्यात आहे. कधी कधी आपल्याला सगळं मिळून मन रिकामं वाटतं, कारण खरी संपत्ती वस्तूंमध्ये नाही तर नात्यांमध्ये आहे. काही लोक दूर गेले तरी मनात कायम जवळ राहतात, कारण अंतर कधीही खरं प्रेम कमी करू शकत नाही. आयुष्य नेहमी सरळ नसतं, पण त्या वाकड्या रस्त्यावर भेटणारे लोक हेच खऱ्या प्रवासाची शोभा वाढवतात. आपण कितीही मजबूत झालो तरी एखाद्या क्षणी आपल्यालाही खांद्याची गरज असते, ज्यावर डोकं ठेवून आपण मन मोकळं करू शकतो. काही लोक आपल्यासाठी फक्त आठवणी बनून राहतात, पण त्या आठवणी इतक्या जिवंत असतात की त्यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं. आयुष्याचं खरं सौंदर्य हे आहे की आपण किती दिवस जगलो नाही, तर आपण किती माणसांच्या मनात प्रेमाने जगलो.